रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची. जगद्गुरु श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या तुकोबारांचं सदैव वैकुंठ गमन 5 तारखेला झालंय आणि शांतीब्रह्म श्रीनाथांचा एकनाथ षष्ठी हा उत्सव चालू झालेला आहे. 9 तारखेला एकनाथ षष्ठी आहे. आपली चालू असलेली महिमा संतांचं ही प्रवचन मालिका, चिंतन मालिका आणि त्या अनुषंगानं संतांचं संतपर असलेले अभंग आणि त्या अभंगावर आपण चिंतन करतो आहोत. या अगोदर आपण तुम्ही संत माये बापकृपावंत या अभंगावर मला वाटते 5-6 भाग चिंतन केलं आणि त्यानंतर कुठला अभंग होता आपला? त्यानंतर मला वाटते आपल्या वैकुंठ गमनाच्या निमित्तानं 2 दिवस आपण आपुल्या माहेरा जाईन मी आता आणि आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी या 2 दिवस या 2 अभंगावर चिंतन केलं आणि त्या अगोदर पुन्हा कोण पुण्यांचा होईन सेवक या अभंगावर चिंतन केलं. आता पुन्हा आणखी महिमा संतांचा या आपल्या मालिकेमध्ये तुकोबारायांचाच अभंग घेऊन आपल्याला चिंतन करायचं आहे. संतांचा महिमा वर्णन करण्याचा अर्थातच तुकोबारायांचा जो अभंग आहे ना तो अभंग कधी कधी असं वाटते की नाथ महाराजांचं नाव न घेता नाथ महाराजांचंच वर्णन या अभंगातून केलं की काय, असा अभंग चिंतनाला आपण घेणार आहोत. सर्वप्रथम अभंग आपल्या समोर ठेवतो. तुकोबारायांचा अभंग आहे, मोठा अभंग आहे, 6 चरणाचा अभंग आहे. संतांचे हे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा, निर्गुण आकार झाला गुणवंत, निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजनीया, तीर्थांची इच्छा करते नित्य काळ, तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ, भावया निर्मळ आपणासी, अष्टमा सिद्धीचा कोण झाला पाड, अष्टमा सिद्धीचा कोण झाला पाड, वागुने दियाड कोणी त्यांच्या, वागुने दियाड कोणी तया, तुका म्हणे ते बळ्या शिरोमणी, तुका म्हणे ते बळ्या शिरोमणी, राहिलो चरणी निकटवासी, तेथे माझा काय कोण तो उपाव, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा, वर्णावया पार महिमा त्यांचा, वर्णावया पार महिमा त्यांचा. कुणाचा महिमा? संतांचा महिमा. आपल्या प्रवचन मालिकेचं नाव काय? महिमा संतांचा. संतांचा महिमा आपण वर्णन करतो आहोत. या अभंगातून तुकोबाराय संतांचा महिमा तर वर्णन करतात, पण असा एक आगळा वेगळा संतांचा महिमा या अभंगातून वर्णन केल्याचं आपल्याला दिसते. आपल्याला असा अंदाज लावता येते की तुकोबारायांचे अनेक संतपर अभंग आहेत. तुकोबारायांनी अनेक ठिकाणी संतांचं वर्णन केलं आहे, संतांचा महिमा सांगितलेला आहे आपल्याला दिसते. आपण अभंगावर चिंतन पण केलं आहे, कोण पुण्य केलं आहे, तुम्ही संत मायबाप केलं आहे. आपल्याला आणखी माहिती आहे, सर्व सुखे आजी इथेची ओढिले, काय सांगू आता संताचे उपकार, नाही का, काय वानू आता नपुरे ही वाणी, अनेक संतपर अभंग आहेत. तेव्हा अनेकदा तुकोबारायांनी संतांचं वर्णन केलं, संतांचा महिमा तुकोबाराय वर्णन करतात, संतांची संगत तुकोबाराय मागतात, संत संगतही सदा असं म्हणतात. एवढा संतांचा महिमा आहे. तुकोबांच्या मुखातून, तुकोबांच्या अभंगातून हा महिमा ऐकल्यानंतर
कोणीतरी साधक, कोणीतरी जिज्ञासू, कोणीतरी भक्त, कोणीतरी भाविक तुकोबारायांकडे गेला असावा आणि त्याने तुकोबारायांना विचारलं असावं, महाराज, अहो मी तुमचे काही संतांचं महात्म्य वर्णन करणारे अभंग ऐकले हो. तुकोबाराय म्हणत असेल, हो ऐकले ना. हा ठीक आहे. नाही 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 नाही, मला आणखी संतांचा महिमा सांगा ना. आपण जे संतांचं वर्णन केलं, संतांचं महात्म्य सांगितलं, मी ते अभंग ऐकले, आपल्या मुखातून ऐकले, आपल्या कीर्तनातून ऐकले, आपल्या अभंगातून ऐकले. तेव्हा आणखी मला काहीतरी संतांचा महिमा सांगाल का, सांगा. तेव्हा तुकोबारायांनी त्या साधकाची जिज्ञासू वृत्ती, त्या भक्ताची जिज्ञासू वृत्ती, त्या भगवत भक्ताची, त्या संत भक्ताची, त्या सहृदयी माणसाची वृत्ती बघून तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा काय विचारतोस तू. म्हणतो संतांचा महिमा. तुकोबाराय म्हणतात, मी वर्णन केलं आहे ना. नाही नाही, आणखी सांगा. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा संतांचा महिमा, त्यांचा महिमा सांगण्याचं, त्यांचा महिमा सांगण्या एवढा विचार माझ्याकडे कुठून येणार बाबा. तेथे माझा काय कोण तो विचार, माझा विचार तिथपर्यंत पुरणार नाही. त्यांचा महिमा वर्णन करण्यासाठी, वर्णावया पार महिमा त्यांचा, संतांचा महिमा वर्णन करण्यासाठी माझे शब्द पुरणार नाही, माझे विचार पुरणार नाही. तुकोबाराय म्हणतात, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. त्या संतांचा महिमा वर्णन करण्यासाठी माझे शब्द पुरे पडतील. तो साधक मागेच लागला मला. साधक म्हणतो, महाराज सांगा ना. मग तुम्ही बरेचदा सांगितलं संतांच्या संगतीनं सुख होते. तुम्ही सांगितलं आम्हाला, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. सांगितलं की नाही? सांगितलं ना. बरेचदा तुम्ही तुमचे प्रमाण आम्ही ऐकतो, सुखया संत समागमी, नाही का. बरेचदा तुम्ही म्हणता का संताविना प्राप्ती नाही, ऐसे देव ऐसे वेद देती ग्वाही, आहे ना. अहो नाथ महाराजांनी म्हटलं, ठीक आहे ना, पण संतांनीच म्हटलंय. तुकोबारायांच्या अगोदर नाथ महाराज होऊन गेले ना. माऊलींनी म्हटलं, संत भेट किती अवघड आहे हे तुम्ही सांगितलं, संतांचं महात्म्य तुम्ही सांगितलं, पण मला आणखी संतांचं महात्म्य ऐकायचं आहे. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा तुला काय सांगू मी. या जीवाला संतांचं सुख मिळते, संतांच्या संगतीनं जीवाचा उद्धार होतो, जीव आनंदी होतो. तुम्ही आम्ही आपल्या जीवनाचं कृतार्थ होती ती कर्तव्यता संतांच्या भेटीमध्ये आहे, संतांच्या सहवासामध्ये आहे. संतांच्या सहवासानं तुम्हा आम्हाला सुख प्राप्त होते. हे तर झालं. एवढंच काय, अहो जीवालाच सुख प्राप्त होते असं नाही, या संतांचं सुख या देवाला सुद्धा झालं. तुकोबाराय अभंगातून हेच सांगतात, संतांचे हे सुख झाले या देवा, संतांचे हे सुख झाले या देव. तुकोबाराय म्हणतात, तुम्हा आम्हाला संतांचं सुख होईल यात नवल नाही हो. अनेक प्रमाण आहे, अनेक अभंग आहे. संत महात्म्य वर्णन करतात. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारख नाही तेथे, नाही तेथे. साधू थोर जाण, साधू थोर जाण, साधू थोर जाण कलियुगे, कलियुगे. संत संगतीचे काय सांगू सुख, संतांच्या संगतीचं सुख सांगता येत नाही, एवढं सुख आहे. पण हे जीवाला आहे, हे तुम्हा मला आहे. तुकोबाराय म्हणतात, यात नवल नाही, पण संतांच्या संगतीचं सुख या देवाला सुख झालं. तुकोबाराय म्हणतात, संतांचे हे सुख झाले या देवा, देवाला सुख. संतांच्या संगतीचं सुख देवाला झालं, जीवाला तर झालंच झालं, पण जीवापेक्षाही देवाला झालं. आता यात अनेक शंका, अनेक प्रश्न निर्माण होतात. संतांचं सुख देवाला झालं, यात अनेक प्रश्न निर्माण होतात. कसे निर्माण होतात?
तुकोबाराय काय म्हणतात, संतांचे सुख झाले या देवाला सुख झालं. आता मला सांगा, सुख कोणाला होते बरं? मला सांगा, एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे किंवा मिळते किंवा ती आपल्याजवळ नसली म्हणजे ना, अप्राप्त गोष्टच प्राप्त करून घ्यावी की नाही? हो. देवाला संतांच्या संगतीचं सुख मिळते म्हणजे देवाजवळ सुख नाही का? प्रश्न आहे ना. मी काय म्हटलं, एखादी गोष्ट आपल्याजवळ नसली म्हणजे ती मिळण्यासाठी मनुष्य प्रयत्न करत असतो. आमच्याजवळ सुख नसते म्हणून आपल्याला सुख पाहिजे, आहे की नाही? आणि सुख आपल्याला पूर्णतः कधी मिळत नाही म्हणजे आपल्याजवळ सुखाची उणीव आहे, सुखाची कमतरता आहे, म्हणून सुखाची आवश्यकता आपल्याला आहे. सुखाच्या आवश्यकतेची आपल्याला भावना आहे. सुख प्राप्त व्हावं अशी आपली कल्पना आहे. सुख मिळावं म्हणून आपली धडपड आहे. पण भगवंताला सुख संतांचं मिळते म्हणजे भगवंताला सुखाची कमी आहे का? विचार कसा आहे बघा. संतांचे सुख झाले या देवाला संतांचं सुख झालं म्हणजे देवाजवळ सुख नाही असा अर्थ काढायचा का? बरं, असं म्हणावं तर परमात्मा हा सुख स्वरूप आहे. अनेक प्रमाणावरून तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नाथरायांनी, सर्व संतांनी आपल्याला सांगितलं ना. तुकोबारायांचा तर प्रसिद्ध अभंग रोजच्या आपल्या पाठांतरातलाच आहे. भगवान परमात्मा काय आहे? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. बरं, माऊली ज्ञानोबारायांचं प्रमाण, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखमा देवी वरू, बाप रखमा देवी वरू, बाप रखमा देवी वर, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा. अर्थात सर्व सुखाचे आगर जर पांडुरंग परमात्मा आहे, हा देव आहे, ईश्वर आहे, तर हा जर सुखाचा आगर आहे तर मग याला सुख पुन्हा का पाहिजे? आणि याला सुख संतांकडून मिळते असं तुकोबाराय कसं म्हणतात? तुकोबाराय तर म्हणतात भाऊ, संतांचे सुख झाले या देवाला संतांचं सुख झालं. आता आणखी काही प्रमाण आहेत, जसं मी सांगितलं सर्व सुखाचे आग्रह, तसं आणखी प्रमाण आहे ना. सुखा लागी कळशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी का? कारण भगवान सुखरूप आहे म्हणून. प्रमाण सांगू का? सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सारी खातो, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. माझा पांडुरंग सुखरूप आहे. हो, किती प्रमाणे सांगू मी, सुखाचा सुख सिंधू पंढरीशी आहे. अर्थात असा सुख स्वरूप एवढंच कशाला, सुख म्हणजेच पांडुरंग परमात्मा, सुख म्हणजेच देव, सुख म्हणजेच ईश्वर. मग असं असताना, हा स्वतः सुख असताना याला सुख प्राप्त करून घ्यायची जरूरत काय? म्हणजे हा सुखी नाही का? याला सुख मिळालेलं नाही का? याला सुखाची उणीव आहे का? आणि मग याला जर सुखाची उणीव नाही तर मग याला सुख होतंय कसं? ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर लक्षात येते हे कसं काय. पण तुकोबाराय तर म्हणतात संतांचे सुख झाले या देवा. तुकाराम महाराज म्हणतात या देवाला संतांचं सुख झालं. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, देवाने ही सृष्टी निर्माण का केली? पांडुरंग परमात्मा म्हणा, कोण देव म्हणा, ईश्वर, यांनी ही सृष्टी का निर्माण केली? हे तर पक्का आहे की याच्यापासून सृष्टी निर्माण झाली.
त्यापासून हे मंडळ झाले. काय झालं, कशामुळे सृष्टी निर्माण केली? निळोबारायांची सुंदर गवळण आहे बघा. निळोबारायांची सुंदर गवळण आहे. मला वाटते ते ऐसा लागविया माया सूत्रधारी हे ध्रुपद आहे. आणि त्या भंगामध्ये निळोबारांनी सांगितलं की देवाला एकट्याला करमत नव्हतं, म्हणून त्यांनी चंद्र सूर्य तारांगणे निर्माण केले आणि मग ही सृष्टी निर्माण केली. आहे आठवलं तर सांगतो बघा प्रमाण. एकलेन कंठेची म्हणून या येणे. हा एकलेन कंठवीची म्हणून या येणे. केली निर्माणे ऊ 14 भुवने. केली निर्माणे ऊ 14 भुवने. हा गगन चंद्र सूर्य तारांगणे. गगन चंद्र सूर्य तारांगणे. 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ऊ. ऐसा लागविया माया सूत्रधारी. ऐसा लागविया माया सूत्रधारी. निळोबारे असं सांगतात अभंगामध्ये, एकलेन कंठवेची म्हणून येणे. केली ही निर्माण 14 भुवने. गगन चंद्र तारा तारांगणे. याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्यांनी हे सर्व निर्माण केलं. आणि हे निर्माण केल्यानंतर मग सृष्टीमध्ये प्राणी पशु पक्षी सर्व निर्माण केले. पण तरी याला करमत नव्हतं, कारण पशु पक्ष्याच्या ठिकाणी हे ज्ञान नाही ना. पशु पक्षाला काय माहिती आहे की कोणी आपल्याला निर्माण केलं, म्हणून मनुष्य देहाची भगवंताने निर्मिती केली आणि त्याच्या ठिकाणी विशेष ज्ञान दिलं. परी मनुष्य देहीचे ज्ञान सर्वथा असे ना, सर्वांच्या ठिकाणी ते ज्ञान नाही. मग मनुष्य देहाला भगवंताने ज्ञान दिलं की सृष्टी भगवंताने निर्माण केली, म्हणून त्या भगवंताचा आठव केला पाहिजे असं ज्ञान मनुष्य देहात दिलं. पण महाराज, मनुष्य देहामध्ये आलेल्या माणसाने देवाला विसरणं चालू केलं. भगवान म्हणतात ना गीतेमध्ये, मनुष्यानाम सहस्रेषु. अनेक नरदेहाला मनुष्य देहाला जन्माला आलेले भगवंताकडे जातातच असं नाही, आणि गेले तरी त्यातले भगवंताला भगवंतासाठीच भासतात असं नाही. देव म्हणतो माझी आठवण करणारे खूप कमी आहे. माझी आठवण कोणीच करत नाही. बरं, आठवण केली तरी काहीतरी फायदा लक्षात ठेवतात. माझ्या प्रेमासाठी माझी आठवण कोणी करत नाही. मग ज्या उद्देशाने मी ही सृष्टी निर्माण केली, मला आनंद व्हावा म्हणून मी मनुष्य जात निर्माण केली, आणि हे मनुष्य जातीतले लोक जर माझी भक्ती करत नसतील तर मी काय करावं? देव म्हणतात मला दुष्काळ आहे प्रेमाचा. मी प्रेमाच्या दुष्काळामध्ये अडकलो आहो. मला प्रेमाची भूक आहे. अभंग सांगू? थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला. हाची दुष्काळ त्याला. देवाला सर्व मिळू शकते पण प्रेम मिळू शकत नाही, प्रेम भक्ती मिळू शकत नाही. म्हणून देवाला सुख नाही. हे बघा, आता थोडंसं तात्विक दृष्ट्या जर विचार केला तर देवाला सुख नाही. देवात हा विचार आपण प्रेम भावनेने केला पाहिजे. मी अनेकदा उदाहरण देताना सांगत असतो, सोन्याचा गोळा अलंकार, सोनंच आहे तरी अलंकारात आनंद वेगळा. समुद्रात पाणी आहे पण समुद्रातल्या लाटा ह्या पाणीच असलं तरी त्याची एक वेगळी काहीतरी अनुभूती आहे. तसं सुखरूप असलेला भगवान सुद्धा सुखाची अपेक्षा करतो, प्रेमाची अपेक्षा करतो, आणि म्हणतो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव म्हणतात माझी भक्ती करणारे कोणी नाही. कुठल्या तरी उद्देशाने, कुठल्या तरी आकांक्षेने, कुठल्या तरी इच्छेने, कुठल्या तरी अपेक्षेने माझी भक्ती करतात. पण काही महात्मे असे आहेत की निरपेक्षपणे माझी भक्ती करतात. असे कोणीतरी असतात की त्यांच्यामुळे मला सुख होतो. तुकोबारा त्यांचंच म्हणतात, असे जे महात्मे, असे जे साधू, जे निरपेक्ष भावनेने, जे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता भगवंतावर प्रेम करतात, त्यांचंच सुख देवाला होते. म्हणून संतांचे सुख झाले या देवा. असं आहे.
सुखरूप परमात्म्याला ही सुख पाहिजे, ते सुख कुठेही मिळत नाही. सुखाच्या सागरावर बसला असला तरी त्याला सुख पाहिजे, ते सुख फक्त आणि फक्त संत देऊ शकतात. मी सांगून गेलो, तुम्ही आम्ही जीव वैष्णवा संगती सुख वाटे जीवाय जरी खरं असलं तरी देवाला सुद्धा ज्या सुखाची आवश्यकता आहे, देव सुद्धा ज्याच्या सुखाने सुखावतो, असं सुख संतांच्यामुळे होतं. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये संतांचे सुख झाले या देवा असं म्हणतात. काय आता आपण चिंतन करणार आहोत पुढे. हा देव महाराज या सुखासाठी, या प्रेमासाठी वेडा पिसावतो. एवढा वेडा पिसावतो. अनेक उदाहरणं आहे, आपण आता पुढे चिंतन करणार आहोत. यांनी आपली पंढरी सोडावी, यांनी आपलं वैकुंठ सोडावं आणि संतांचं, कुठे संत आणि जिथे संत असतील, ज्यांच्या समागमामध्ये सुख मिळेल, अशाच्या घरी जाण्यासाठी वैकुंठ सोडून हा वेडा होतो महाराज आणि त्यांच्या घरी जातो. आपल्याला एकच प्रमाण सांगतो. वैकुंठ सोडून संत सदनी पाही राहिला, या सुखाकारणी देव वेडावला. वैकुंठ सांडोनी संत सदनी पाही राहिला. कशासाठी वैकुंठ सोडून? वैकुंठात शेषशाही भगवान, लक्ष्मी आहे, लक्ष्मी पाय दाबते, शेषावर झोपलेले आहेत. काय कमी आहे त्या वैकुंठात? पण हा देव वैकुंठ सोडून संतांच्या घरी येतो. कशासाठी? सुख मिळते ना तिथे. या सुखाकारणे देव वेडावला, वेडा झाला. काय सांगावं महाराज, वेड्यासारखा करतो देव आणि संतांच्या घरी येतो. कारण संतांच्या घरी जे सुख मिळते महाराज, ते सुख वैकुंठातही नाही. म्हणून तर आपल्याला माहिती आहे ना श्लोक, ना हम वसामि वैकुंठे, वैकुंठात देव थांबत नाही. माऊलींची पण उभी आहे ना, तयापाशी पांडवा हारपला जीवसावा, जे इथं नाम घोष बरवा चाले माझा. देव कुठे राहतो? वैकुंठात राहत नाही, स्वर्गात राहत नाही. तो पंढरपुरात थांबायला तयार नाही. तो म्हणतो मी चाललो पैठणला एकनाथ महाराजांची षष्टी आहे, मी चाललो देहूला, तुकोबारायांची बीज आहे, मी चाललो तेरला गोरोबा काकांना भेटायला. अर्थात देवाला सुख पाहिजे असेल, नवे देव सुद्धा सुखी फक्त आणि फक्त संतांच्या संगतीत होतो. म्हणून तुकोबाराय साधकांनी जेव्हा विचारलं की मला संतांचा महिमा सांगा, तुकोबाराय म्हणतात, तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार. महिमा त्यांचा महिमा वर्णन कळलं एवढं पावर माझ्यात नाही, एवढी कपॅसिटी माझी नाही. पण एक सांगू तुम्हाला, अहो त्यांचा महिमा काय वर्णन करावं. त्या संतांचं सुख या देवाला झालं. संतांचे हे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा. या अभंगावर चिंतन आपल्याला करायचंय आज. फक्त संतांचे सुख झाले या देवा एवढ्यावरच आपण बोललो. आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. हाच विषय पुढे घेऊन जाऊन संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची. सुख झालं म्हणून तो काय करतो आणि त्याचा पुढे सविस्तर विस्तार आपल्याला करायचा आहे. नाथ महाराजांच्या षष्टीच्या निमित्ताने नाथ महाराजांचा सुद्धा काही विषय आपण बघू म्हणजे काय, हा अभंग नाथ महाराजावर लिहिला असंच समजा. कारण नाथ महाराजाचं सुख त्या देवाला झालं म्हणून तर नाथ महाराजांनी जाऊन पाणी भरलं की नाही. उद्या बघू तो भाग. संतांचे सुख झाल्या देवा, म्हणून या सेवा करितांची. आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. महिमा संतांचा भाग 12 मध्ये. आजचा कोणता? महिमा संतांचा भाग 11. सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा आपल्या ठरल्याप्रमाणे सर्व संतांचं भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त भई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त भई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त भई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त भई, एकनाथ
एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.